नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओ आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर घेतोय. आपण ज्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो त्यावर आपला टॅक्स किती लागतो, यावर आपण व्हिडिओ घेतोय. पण व्हिडिओ घेण्यामागचे कारण सांगतो. आमच्याकडे गेल्या आठवड्यामध्ये क्लायंट्स आले होते. त्यांनी सांगितले, की "सर माझ्या म्युच्युअल फंडवर मी विथड्रॉ केल्याने एवढा मला टॅक्स बसला." मी त्यांना म्हटलं, "सर अहो तुम्ही 2 दिवस जरी थांबले असते तुमचा हा टॅक्स कमी झाला असता." त्यांना हे माहितीच नव्हतं, की म्युच्युअल फंडची टॅक्सेशन कशी असतात. त्यामुळे त्या 2 दिवसासाठी त्यांना मॅक्झिमम टॅक्स भरावा लागला. म्हणून आजचा हा व्हिडिओ घेत आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिलं माझी ओळख, मी CFP बालाजी ऐनुले. गेली 16 वर्ष या फायनान्स फील्डमध्ये असून आता आम्ही 5000 प्लस क्लायंट बेस मॅनेज करतोय. तुम्ही जर चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो. सो हा जो व्हिडिओ आहे आपण तो 2 पार्टमध्ये बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत इक्विटी म्युच्युअल फंडला टॅक्स किती लागतो आणि दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण डेप्थ म्युच्युअल फंडला टॅक्स किती लागतो. पहिला जो पार्ट आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स. सो इक्विटी म्युच्युअल फंडला जर ब्रीफ केलं तर आपल्याकडे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे 2 टॅक्स येतात. इक्विटी म्युच्युअल फंडचं ड्युरेशन जर 1 वर्षापेक्षा जास्त तुम्ही म्हणजे 1 वर्षानंतर जर तुम्ही तुमचे फंड्स विथड्रॉ केले तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. आणि तो जर टॅक्स तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये फंड विथड्रॉ केले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. आता हा जो टॅक्स आहे तो पूर्वी लाँग टर्मसाठी 10% होता, तो गव्हर्नमेंटनी 12.5% केला. आणि शॉर्ट टर्मसाठी जो 15% होता तो आता 20% आहे. त्याचबरोबर 1 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही विथड्रॉ केलं तर तुम्हाला 1% एक्झिट लोड सुद्धा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं, यामध्ये जे काही कॅपिटल गेन झालेला आहे किंवा जे तुम्हाला इंटरेस्ट म्युच्युअल फंडमधून मिळालेला आहे त्यावर तुम्हाला ₹1,15,00,000ची सूट सुद्धा मिळते. सो आता आपण एक उदाहरणात समजून घेऊया. पहिले मी SIPचं घेईन आणि दुसरं लमसमचं घेईन. समजा SIPमध्ये एखाद्या व्यक्तीने महिन्याला ₹1,00,000 गुंतवणूक केली. असे त्या व्यक्तीने 5 वर्षे गुंतवणूक केली. समजा 5 वर्षांमध्ये त्या व्यक्तीचे सरासरी ₹60,00,000 डिपॉझिट झालेले आहेत आणि त्या व्यक्तीला त्या गुंतवणुकीवर व्याज मिळालेलं आहे. उदाहरणार्थ सांगतो ₹20,00,000. आता या 20,00,000वर पहिलं तरी काय ₹1,25,00,000 तुमचे मायनस होतील एक्झम्पशनचे. बरं, मी पहिलं काय सांगितलंय, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 1 वर्षानंतर कुठला टॅक्स लागतो? लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तर राहिले किती? 20,00,000मधून ₹1,25,00,000 गेले तर राहिले ₹19,00,000, ₹18,75,000. ह्या ₹18,75,000 आपला जो लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे 12.5%. 12.5%नी तो टॅक्स लागतो. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. समजा एखाद्या व्यक्तीने लमसम पैसे गुंतवणूक केले ₹50,00,000. त्यांनी गुंतवणूक केली 1.5 वर्षासाठी. ह्या ₹50,00,000 त्यांना ₹57,00,000 अमाउंट झाली आणि वर्षाची काय ₹7,00,000 कॅपिटल गेन आहे. त्यातले ₹1,25,00,000 त्यांनी कॅपिटल गेनचा जो काही बेनिफिट आहे एक्झम्पशनचा तो घेतला. राहिले किती आपले तिथे? ₹5,600,000 म्हणजे ₹5,75,000. आता या ₹5,75,000वर त्या व्यक्तीला टॅक्स लागतो 12.5%. म्हणजे 1 वर्षापुढची अमाउंट ती येते लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये. आता ही जर त्या व्यक्तीने 50,00,000 गुंतवले आणि 11व्या महिन्यामध्ये विथड्रॉ केले आणि सेम गेन आहे, तर या ठिकाणी काय होईल, तर त्या व्यक्तीला 5,75,000 वर 20% टॅक्स भरावा लागेल. म्हणजे 1 महिन्यासाठी डायरेक्ट 8% टॅक्स एक्स्ट्रा जाऊ शकतो. त्यामुळे हा पार्ट तुम्ही खूप व्यवस्थित बघा. जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर कमेंटमध्ये नक्की येस करा. नाही समजली असेल तर माझा नंबर मी शेअर करतो, त्यावर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आता दुसरा महत्त्वाचा पार्ट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. डेप्थ फंडला आपल्याला टॅक्स किती लागतो. आपल्या देशामध्ये डेप्थ म्युच्युअल फंड कोण घेतं, तर ज्यांचं एज 45, 50, 55, 60 क्रॉस झालेलं आहे आणि ज्यांना रिस्क घ्यायची नाहीये, असे मॅक्झिमम सरासरी 20 ते 25% गुंतवणूकदार हे डेप्थमध्ये गुंतवणूक करत असतात, कारण त्यांना रिस्क घ्यायची नसते. सो आता जो काही डेप्थ म्युच्युअल फंड आहे त्यावर टॅक्सेशन कसे आहेत ते आपण बघूया. आता डेप्थ म्युच्युअल फंडची डेफिनेशन जी आहे ती आहे 3 वर्ष. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्षानंतर फंड विथड्रॉ केले तर त्यांना लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. 3 वर्षाच्या आतमध्ये जर विथड्रॉ केले तर तो लागतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. उदाहरणार्थ आपण जर घेतलं, समजा एखाद्या व्यक्तीने इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 1 कोटीचा पोर्टफोलिओ तयार केला. आता त्या व्यक्तीला रिस्क घ्यायची नाहीये. ते म्हटले, "सर मला जेवढे मिळते तेवढे मिळू द्या, मी डेप्थमध्ये गुंतवणूक करतो." त्यांनी ₹1,00,00,000 डेप्थमध्ये गुंतवणूक केली. 5 वर्षानंतर त्या ₹1,00,00,000ला उदाहरणार्थ समजा ₹25,00,000 त्यांना गेन झाला. आता या ₹25,00,000मध्ये ज्यावेळेस ते विथड्रॉ करण्यासाठी गेले तर त्यामध्ये ₹1,25,00,000 तर त्यांना टॅक्समध्ये एक्झम्पशन मिळालं.
राहिलेली जी काही अमाऊंट आहे 23,75,000 त्यावर त्यांना लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल 12.5%. आता हेच जर पैसे त्यांनी 3 वर्षाच्या आतमध्ये विड्रॉ केले, समजा बऱ्याच लोकांची मिस्टेक होते की समजा त्या व्यक्तींनी आपल्याकडे 34 महिन्यामध्येच किंवा 35 महिन्यामध्ये म्हणजे 3 वर्ष व्हायच्या 1 महिना अगोदर जरी विड्रॉ केलं तर डायरेक्टली वरची जी काही अमाऊंट आहे 23,75,000 तिथे त्यांना 20% टॅक्स भरावा लागेल. म्हणजे 8% डायरेक्ट 1 महिन्यासाठी वाढले. म्हणून ह्या ड्युरेशन तुम्ही फंड विड्रॉ करते वेळी काळजी घ्या, जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम टॅक्स सेव्ह करू शकाल. आणि मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला परफेक्ट वाटली तर नक्की कमेंट्स करा की यातून तुम्हाला कोणती गोष्ट शिकायला मिळाली. आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुमच्या एक शेअरिंगमुळं त्यांना सुद्धा टॅक्सेशनमध्ये चांगला फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला जर नवीन असाल तर परत एकदा सबस्क्राईब नक्की करा.